नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा सेशन आहे आपला EDL आणि ECL. मग हे EDL काय आहे आणि ECL काय आहे? EDL म्हणजे काय? इसेन्शियल ड्रग लिस्ट आणि ECL म्हणजे काय? इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट. मग या टॉपिकवरती आज आपण डिटेल डिस्कस करणार आहोत आणि या टॉपिकवरती कशा पद्धतीने MCQ विचारले जातात आणि त्या MCQ मागं थेअरी काय आहे, त्याच्या आत्तापर्यंत पब्लिकेशन किती झालेले आहेत, त्यानंतर नॅशनल इसेन्शियल ड्रग लिस्ट काय आहे, चिल्ड्रन इसेन्शियल ड्रग लिस्ट काय आहे, हे सर्व टॉपिक आपण आजच्या सेशनमध्ये क्लिअर करणार आहोत. मला एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही सांगा, त्यानंतर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. मी सांगितल्याप्रमाणे आजचं सेशन काय आहे, तर आजचा सेशन आहे EDL अँड ECL. EDL अल्सो कॉल्ड ॲज EML. EDLलाच काय म्हणतात? EML असं देखील म्हणतात. ठीक आहे. आता EML काय आहे आणि EDL काय आहे आणि ECL काय आहे याचा संदर्भ कुठे येतो? समजा आपण एखाद्या हॉस्पिटलला गेलो आणि हॉस्पिटल शेजारी एक मेडिकल स्टोअर असतं पहा. मग आपण अशा मेडिकल स्टोअरला गेलो जे मेडिकल स्टोअर हॉस्पिटल अटॅच आहे. मग त्या मेडिकल स्टोअरमध्ये मुख्यतः दोन गोष्टी असतात. त्या मेडिकल स्टोअरमध्ये मुख्यतः दोन गोष्टी असतात. त्या म्हणजे एक असते ड्रग किंवा मेडिसिन, त्याला आपण म्हणतो ड्रग किंवा मेडिसिन, आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे कन्झ्युमेबल्स. C फॉर कन्झ्युमेबल्स. मग आता ड्रग काय आहे, मेडिसिन काय आहे किंवा कन्झ्युमेबल्स काय आहेत हे आपल्याला, गुड मॉर्निंग तुषार, गुड मॉर्निंग उत्कर्षा, हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. मग समजा तुम्ही पाहिलंय की ड्रग किंवा मेडिसिन काय आहे, दॅट यूज टू ट्रीट द पेशंट. ड्रग म्हणजे काय की दॅट यूज टू ट्रीट द पेशंट, असा घटक जो आपण पेशंटला ट्रीटमेंट, मिटिगेशन, डायग्नोसिस किंवा प्रिव्हेन्शन किंवा क्युअर करण्यासाठी वापरणार आहोत. ह्या गोष्टी काय आहेत, या गोष्टी मेडिकल स्टोअरमध्ये आहेत. त्यानंतर कन्झ्युमेबल म्हणजे काय की C फॉर कन्झ्युमेबल सांगितलेलं आहे त्यांनी. कन्झ्युमेबल म्हणजे काय? कन्झ्युमेबल म्हणजे अशा गोष्टी ऑदर दॅन ड्रग. अशा गोष्टी ऑदर दॅन ड्रग. मला सांगा, मेडिकल स्टोअरमध्ये ऑदर दॅन ड्रग असतं का? गुड मॉर्निंग सोनाली. ऑदर दॅन ड्रग काय असतं सांगा बरं, सांगता येईल का तुम्हाला? ऑदर दॅन ड्रग काय असतं मेडिकल स्टोअरमध्ये? तर मेडिकल स्टोअरमध्ये ऑदर दॅन ड्रग म्हणजे हॉस्पिटल रन करण्यासाठी ऑदर दॅन ड्रग ज्या पण गोष्टी लागतात त्या सगळ्या कशामध्ये येतात? कन्झ्युमेबल्समध्ये येतात. कशामध्ये येतात? कन्झ्युमेबल्समध्ये येतात. जसं की समजा फॉर एक्झाम्पल ग्लोव्ज, फॉर एक्झाम्पल मास्क, फॉर एक्झाम्पल अजून आपण काय म्हणू शकतो त्याला, सॅनिटायझर, फॉर एक्झाम्पल नॅपकिन्स. या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? कन्झ्युमेबल्समध्ये येतात ऑदर दॅन ड्रग, बट दे आर रिक्वायर्ड टू रन द हॉस्पिटल. रन द हॉस्पिटल कशासाठी गरजेच्या आहेत? आपल्याला हॉस्पिटल चालवण्यासाठी गरजेच्या आहेत. समजतोय पॉईंट? पॉईंट काय आपला? EML आणि ECL. D फॉर काय सांगितलंय आपण त्यांना? D फॉर ड्रग आणि M फॉर मेडिसिन. म्हणजे काय की मेडिकल स्टोअरमध्ये ड्रग तर असताच आहे किंवा मेडिसिन पण असतायत, आणि C फॉर काय आहे? कन्झ्युमेबल्स. कन्झ्युमेबल्स म्हणजे काय की हॉस्पिटल रन करण्यासाठी ऑदर दॅन मेडिसिन. मेडिसिन सोडता आपल्याला हॉस्पिटल रन करण्यासाठी आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये काय गरजेचं आहे, कशाची रिक्वायरमेंट आहे, तर त्याला म्हणतो आपण कन्झ्युमेबल्स. आता आपण फुल फॉर्म पाहू. मग आता M आपल्याला समजलंय, M फॉर काय आहे? मेडिसिन आहे. D फॉर काय आहे? तर ड्रग्ज आहे. आणि C फॉर काय आहे? तर कन्झ्युमेबल्स आहेत. C फॉर काय आहे? कन्झ्युमेबल्स आहे. मग E फॉर काय आहे? इसेन्शियल लिस्ट, इसेन्शियल ड्रग लिस्ट, इसेन्शियल मेडिसिन लिस्ट, इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट. समजलाय पॉईंट? पॉईंट काय आहे आपला? आजचा पॉईंट आहे आपला इसेन्शियल मेडिसिन लिस्ट किंवा इसेन्शियल ड्रग लिस्ट किंवा इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट. गेट इट? समजतोय पॉईंट? याला काय म्हणणार आपण? इसेन्शियल ड्रग लिस्ट किंवा इसेन्शियल मेडिसिन लिस्ट किंवा इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट असं आपण याला म्हणणार. गेट इट? समजलाय? इंट्रो समजलाय एकदा? नेमकी आज आपल्याला डिस्कस काय करायचंय, तर आज आपल्याला डिस्कस करायचंय ते म्हणजे इसेन्शियल ड्रग लिस्ट. काय डिस्कस करायचं आपल्याला? इसेन्शियल ड्रग लिस्ट डिस्कस करायचं आहे. गेट इट? इसेन्शियल ड्रग लिस्ट आपल्याला काय करायची आहे? डिस्कस करायची आहे. त्यानंतर आता यात काय सांगितलं आपल्याला? EDL फॉर इसेन्शियल ड्रग लिस्ट. यालाच काय म्हणणार आहे आपण? यालाच म्हणणार आहे आपण
इसेन्शियल मेडिसिन लिस्ट, इसेन्शियल मेडिसिन लिस्ट, यालाच काय म्हणणार आपण, इसेन्शियल मेडिसिन लिस्ट असं देखील म्हणणार आहे. गेट इट? समजतोय पॉइंट राहुल? इसेन्शियल मेडिसिन लिस्ट असं आपण याला म्हणणार आहे. मग आता इसेन्शियल ड्रग लिस्ट म्हणजे काय किंवा इसेन्शियल मेडिसिन म्हणजे काय हे आपण एकदा समजावून घेऊ. मग यात काय आहे, सिम्पली यात एक लिस्ट आहे, अ लिस्ट ऑफ मेडिसिन. कशाची लिस्ट आहे? मेडिसिनची लिस्ट आहे. अ लिस्ट ऑफ मेडिसिन कशाची लिस्ट आहे? तर मेडिसिनची लिस्ट आहे. दॅट सॅटिस्फाय ऑर दॅट फुलफिल, ती काय करते? सॅटिस्फाय करते किंवा फुलफिल करते. काय फुलफिल करते? प्रायोरिटीज. काय फुलफिल करते? प्रायोरिटीज ऑफ हेल्थ केअर नीड. अशी लिस्ट, मेडिसिनची अशी लिस्ट जी लिस्ट काय करते? हेल्थ केअरच्या प्रायोरिटीज काय करते? फुलफिल करते. त्याला म्हणतो आपण इसेन्शियल ड्रग लिस्ट. त्याला काय म्हणतो आपण? इसेन्शियल ड्रग लिस्ट. आणि कुणाच्या फुलफिल केल्या जातात? तर मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन, म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्येच्या हेल्थ केअरच्या ज्या काही नीड आहेत त्या हेल्थ केअरच्या नीड काय केल्या जातात? या लिस्टमधनं कंप्लीट केल्या जातात. त्याला म्हणणार आपण EDL किंवा त्याला म्हणणार आपण इसेन्शियल. आता प्रायोरिटी ऑफ हेल्थ केअर नीड म्हणजे काय की जे डिसीजेस किंवा ज्या आरोग्य समस्या ह्या सोसायटीमध्ये सर्वाधिक आढळतात, जसं की समजा फिवर कॉमन आहे, की ताप येणं कॉमन गोष्ट आहे आणि समाजामध्ये जास्तीत जास्त वेळेस काय होते? आढळून येते, बहुसंख्य लोकांना आढळून येते. त्यानंतर इन्फेक्शन आहे, म्हणजे समजा ते व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, इन्फेक्शनचं प्रमाण जास्त आहे समाजामध्ये किंवा मोस्ट ऑफ पीपल्स जास्त लोकांना इन्फेक्शन होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे हायपरटेन्शन, त्यानंतर डायबिटीज मलायटस. मग यासारख्या ज्या काही डिसीजेस आहेत, या डिसीज कंडिशन्स आहेत, या डिसीज कंडिशन सोसायटीमध्ये जास्त प्रमाणामध्ये काय आहेत? जास्त प्रमाणामध्ये ऑकर होतात. आणि यांची जी काही रिक्वायरमेंट आहे, या डिसीजची जी काही रिक्वायरमेंट आहे ती काय करणं? या लिस्ट ऑफ मेडिसिनमधनं कंप्लीट करणं. काय करणं? कंप्लीट करणं. त्याला म्हणणार आपण EDL किंवा इसेन्शियल ड्रग लिस्ट. समजतोय पॉइंट राहुल? समजतोय उत्कर्षा? समजतोय पॉइंट? पॉइंट काय आपला? इसेन्शियल ड्रग लिस्ट. इसेन्शियल ड्रग लिस्ट म्हणजे काय? अ लिस्ट ऑफ मेडिसिन. वेगळं काय आहे का? काहीच नाही. काय आहे? मेडिसिनची लिस्ट आहे. कोणत्या मेडिसिनची लिस्ट आहे? जी की सोसायटीमध्ये ज्या आरोग्य समस्या सर्वाधिक आढळतात, ज्या डिसीज कंडिशन सोसायटीमध्ये पब्लिकमध्ये जास्त आढळतात, त्यांच्या ड्रगची लिस्ट म्हणजे काय आहे? इसेन्शियल ड्रग लिस्ट. त्यांच्या ड्रगची लिस्ट म्हणजे काय आहे? इसेन्शियल ड्रग लिस्ट आहे. गुड मॉर्निंग निलाक्षी. त्यांच्या ड्रगची लिस्ट म्हणजे काय आहे? इसेन्शियल ड्रग लिस्ट आहे. ठीक आहे, समजलाय पॉइंट? समजलाय पॉइंट? समजा फॉर एक्झाम्पल एखादा हायपरटेन्सिव्ह पेशंट आहे, मला त्याचं शेड्यूल सांगा बरं, सकाळी कसं शेड्यूल असेल की त्याचं, किंवा एखादा डायबिटीज पेशंट आहे किंवा एखादा हायपरथायरॉइडिझम असलेला पेशंट आहे, मग त्यांचं सकाळचं शेड्यूल कसं असेल? तर सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर त्यांना काय लागल? अँटी थायरॉइड लागल, अँटी डायबिटीज लागल, अँटी हायपरटेन्सिव्ह लागल. अगोदर काय करतील ते? म्हणजे ड्रग घेतील आणि ड्रग घेतल्याच्या नंतर त्यांचं जे काही डेली लाईफ शेड्यूल आहे ते डेली लाईफ शेड्यूल चालू होईल. मग काय आहे? फर्स्ट प्रायोरिटी गेली. कशाला गेली? फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे ड्रगला गेली. या पेशंटच्या लाईफमध्ये फर्स्ट प्रायोरिटी कशाला गेली? ड्रगला गेली. अँड दे आर इसेन्शियल फॉर दॅट पर्सन. ते ड्रग त्या पर्सनसाठी गरजेचे आहेत आणि ते जर ड्रग त्यांनी घेतले नाही तर हार्मफुल टू त्यांना काय होईल? हार्मफुल होईल, लाईफ थ्रेटनिंग होईल, रिस्क असेल त्यांच्यासाठी. ते ड्रग न घेणं काय असेल त्यांच्यासाठी? रिस्क असेल. मग या पेशंटची, या क्रोनिक डिसऑर्डर असणाऱ्या लोकांच्या पेशंटची प्रायोरिटी काय आहे? ड्रग आहे. आणि ती फुलफिल करणं कुणाचं काम आहे? इसेन्शियल ड्रग लिस्ट किंवा इसेन्शियल मेडिसिन लिस्ट. गेट इट? समजलाय पॉइंट? आता ही बनवतंय कोण? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. हु वन वॉज प्रिपेअर द EDL और ECL. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. क्वेश्चन काय येऊ शकतो? हु वन वॉज प्रिपेअर द EDL किंवा हु वन वॉज प्रिपेअर द ECL. तर मग करेक्ट आन्सर काय येईल? EDL
ऑर ECL किंवा EML प्रिपेअर्ड बाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. कोण बनवतं? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ECL किंवा EDL किंवा EML तयार करतात. ठीक आहे, समजलाय पॉईंट? याला लक्षात ठेवायचं कोण तयार करतं. मग ECL काय आहे? अ लिस्ट ऑफ मेडिसिन. मी तुम्हाला सांगितलं की काय आहे ही लिस्ट ऑफ मेडिसिन कन्सिडर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर बेसिक हेल्थ केअर नीड. बेसिक हेल्थ केअर नीडसाठी काय आहे ती खूप जास्त गरजेची आहे, जे की क्रोनिक डिसीजेस आहेत, जे की जसं की क्रोनिक डिसीजेसमध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह असेल, डायबिटीज असेल, थायरॉइड असेल किंवा HIV असेल, यासारखे जे काही किंवा TB असेल, यासारखे जे काही पब्लिक आहे, त्या पब्लिकची काय आहे ती बेसिक हेल्थ केअर नीड आहे. ती काय आहे? बेसिक हेल्थ केअर नीड आहे ऑफ द पब्लिक. त्यानंतर ही कशी असली पाहिजे? इट इज मस्ट बी सेफ. इसेन्शियल ड्रग लिस्ट कसं असलं पाहिजे? सेफ असलं पाहिजे. देन इफेक्टिव्ह म्हणजे त्याने चांगला थेरपॅटिक इफेक्ट बॉडीवरती शो केला पाहिजे. देन कॉस्ट इफेक्टिव्ह मेडिसिन, आणि त्यानंतर ते अफोर्डेबल पण असलं पाहिजे. जास्त महाग नको, एक्सपेन्सिव्ह नको आहे. एव्हरीवन कॅन बी परचेस, प्रत्येक जण परचेस करू शकतो असं त्याचं अफोर्डेबल प्राइस असली पाहिजे. गेट इट? समजली? फर्स्ट स्लाइड समजली? काय सांगितलंय त्यांनी? EDL म्हणजे काय? अ लिस्ट ऑफ मेडिसिन. EDL म्हणजे काय आहे? लिस्ट ऑफ मेडिसिन आहे जी फुलफिल करते, सॅटिस्फाय करते कशाला? प्रायोरिटीला. ज्या प्रायोरिटीला, हेल्थ केअरच्या प्रायोरिटीला फुलफिल करते. मोस्ट ऑफ पॉप्युलेशनच्या, जास्त लोकसंख्येच्या हेल्थ केअर नीडच्या प्रायोरिटीला फुलफिल करते, त्या लिस्टला म्हणतो आपण इसेन्शियल मेडिसिन लिस्ट किंवा इसेन्शियल ड्रग लिस्ट. गेट इट? त्याला म्हणतो आपण इसेन्शियल मेडिसिन लिस्ट किंवा इसेन्शियल ड्रग लिस्ट. मग अकॉर्डिंग टू द अकॉर्डिंग टू द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इसेन्शियल मेडिसिन शुड बी. मग इसेन्शियल मेडिसिन आपलं कशा पद्धतीने असलं पाहिजे हे कोण सांगतंय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतंय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय सांगतंय की हे जे काही इसेन्शियल मेडिसिन्स आहेत, हे इसेन्शियल मेडिसिन्स कशा पद्धतीने असले पाहिजे? अवेलेबल ॲट ऑल टाइम्स. अवेलेबल ॲट ऑल टाइम्स म्हणजे काय? की त्या पेशंटला ते प्रत्येक एव्हरी टाइम काय असलं पाहिजे? अवेलेबल असलं पाहिजे मेडिसिन. म्हणजे तुम्ही कोणत्या पण मेडिकल स्टोअरला गेलेत आणि तुम्ही जर त्यांना तुमचं पर्टिक्युलर मेडिसिन मागवलं की मला अँटी थायरॉइड दे, मला अँटी हायपरटेन्सिव्ह दे, अँटी पायरेटिक दे, तर त्या मेडिकलवाल्याकडे ते काय पाहिजे? अवेलेबल पाहिजे. दॅट्स वाय इट अवेलेबल ॲट ऑल टाइम. प्रत्येक वेळेस ते काय पाहिजे? अवेलेबल पाहिजे. इन ॲडिक्वेट क्वांटिटी, सफिशियंट क्वांटिटीमध्ये काय असलं पाहिजे? ते प्रत्येक मेडिकल स्टोअरवाल्याकडं अवेलेबल असलं पाहिजे. इन ॲडिक्वेट क्वांटिटी ऑर इन सफिशियंट क्वांटिटी. देन इन प्रॉपर डोसेज फॉर्म. प्रॉपर डोसेज फॉर्ममध्ये पण काय असलं पाहिजे? अवेलेबल असलं पाहिजे. प्रॉपर डोसेज फॉर्म म्हणजे काय? समजा इन केस ऑफ पेडियाट्रिक पेशंटच्या केसमध्ये काय गरजेचं आहे? इन केस ऑफ पेडियाट्रिक सिरप अवेलेबल असले पाहिजे, ड्रॉप असले पाहिजे. म्हणजे आपण पेडियाट्रिकमध्ये समजा फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल आहे. पॅरासिटामॉल काय आहे? समजा इसेन्शियल मेडिसिन आहे आणि काय करायचंय? आपल्याकडे पॅरासिटामॉलच्या फक्त टॅबलेटच आहे आणि आपल्याकडे पेडियाट्रिक पेशंट आला, मग आपण त्याला टॅबलेट देऊ शकतो का? टॅबलेट देऊ शकणार नाही आपण त्याला. मग फॉर पेडियाट्रिक पेशंट वी हॅव मस्ट सिरप. आपल्याकडे सिरप असले पाहिजे किंवा ड्रॉप असलं पाहिजे. बरोबर आहे? सिरप किंवा ड्रॉप असलं पाहिजे. मग इन प्रॉपर डोसेज फॉर्म म्हणजे काय? अकॉर्डिंग टू द स्पेशल पॉप्युलेशन. म्हणजे जसं स्पेशल पॉप्युलेशन असेल, पेडियाट्रिक पेशंट असेल, जेरियाट्रिक पेशंट असेल, प्रेग्नंट वुमन असेल, लॅक्टेशन वुमन असेल, या पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याकडं त्या ड्रगचा डोसेज फॉर्म अवेलेबल असला पाहिजे. त्यानंतर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंटनुसार पण काय असलं पाहिजे? आपल्याकडं डोस असला पाहिजे. जसं की समजा इंजेक्शन आहे, समजा एखाद्या पेशंटला खूप जास्त फिवर आहे, खूप जास्त ताप येतोय, मग आपण त्याला किती 2 दिवस टॅबलेट दिल्यात, ताप कमी होत नाही, आपल्याला काय करावं लागेल? त्याला पॅरासिटामॉल इंजेक्शन मधनं द्यावं लागेल. बरोबर आहे? मग आपल्याकडं इंजेक्शन अवेलेबल पाहिजे, पॅरासिटामॉलचं इंजेक्शन फॉर्म अवेलेबल पाहिजे. किंवा दुसऱ्या केसमध्ये ऑइंटमेंट पाहिजे, क्रीम पाहिजे. रिक्वायरमेंटनुसार आपल्याकडे इसेन्शियल ड्रगचा काय पाहिजे? डोसेज फॉर्म देखील अवेलेबल पाहिजे. समजतोय पॉईंट? त्याला म्हणणार आपण इन प्रॉपर डोसेज फॉर्म. त्याला काय म्हणणार आपण?
इन प्रॉपर डोसेज फॉर्म. समजतंय राहुल, उत्कर्षा, सोनाली, समजतायत पॉईंट. त्यानंतर ॲश्युअर क्वालिटी, आणि जे काही इसेन्शियल मेडिसिन आहे त्या इसेन्शियल मेडिसिनची क्वालिटी कशी असली पाहिजे, ॲश्युअर असली पाहिजे, एन्श्युअर असली पाहिजे. क्वालिटी अकॉर्डिंग टू द GMP, अकॉर्डिंग टू द GMP, अकॉर्डिंग टू द शेड्यूल यम. शेड्यूल यम नुसार त्याची क्वालिटी मेंटेन केलेली असली पाहिजे. शेड्यूल यम नुसार किंवा जी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसनुसार त्याची क्वालिटी अश्युअर असली पाहिजे, एन्श्युअर केलेली असली पाहिजे. आणि अफोर्डेबल प्राइस, प्राइस कशी पाहिजे आपल्याला, तो इट मस्ट बी इकॉनॉमिकल. इसेन्शियल मेडिसिन मस्ट बी इकॉनॉमिकल. एव्हरी वन कॅन बी परचेस. प्रत्येक जण काय करू शकतो, खरेदी करू शकतो. अशा प्राइसमध्ये, इकॉनॉमिकल प्राइसमध्ये, चीप म्हणजे खूप चीप पण नाही, पण इकॉनॉमिकल प्राइसमध्ये काय पाहिजे, इकॉनॉमिकल प्राइसमध्ये इसेन्शियल मेडिसिन मस्ट बी. आपल्याला इकॉनॉमिकल प्राइसमध्ये इसेन्शियल मेडिसिन रिक्वायर्ड आहे, गरजेचं आहे. गेट इट, समजलाय पॉईंट. मग हे कोण सांगतंय, तर हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय सांगतंय की इसेन्शियल मेडिसिन शुड बी अवेलेबल ॲट ऑल टाइम्स in adequate quantity in proper dosage form and also assure quality and affordable price. It means economical price मध्ये ते अवेलेबल पाहिजे. गेट इट. देन हिस्ट्री ऑफ EDL किंवा EML, EDL और EML किंवा EDL ची हिस्ट्री. आता हिची हिस्ट्री जी आहे ती चालू होते 1975 पासून. कधी चालू होते, 1975 पासून चालू होते. आणि 1975 ला काय झालंय की आयडिया ऑफ इसेन्शियल मेडिसिन वॉज फर्स्ट डिस्कस बाय हू. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय केलंय, 1975 ला एक आयडिया डिस्कस केली. काय आयडिया डिस्कस केली की आपल्याकडं काय असलं पाहिजे, इसेन्शियल मेडिसिन्स असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, इसेन्शियल मेडिसिन असलं पाहिजे. हे फर्स्ट डिस्कस केलं हुने. आणि कधी डिस्कस केलं, 1975 ला. 1975 ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डिस्कस अबाउट द आयडिया ऑफ इसेन्शियल मेडिसिन. आयडिया ऑफ इसेन्शियल मेडिसिन, की इसेन्शियल मेडिसिन नावाचं असं आपल्याकडे एक लिस्ट असली पाहिजे, असं डिस्कस केलं 1975 मध्ये. त्यानंतर 1977 मध्ये काय केलंय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हा डिजिट एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय केलंय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पब्लिश द फर्स्ट लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन किंवा फर्स्ट लिस्ट ऑफ इसेन्शियल ड्रग. इसेन्शियल ड्रगची, EDLची किंवा EMLची पहिलं पब्लिकेशन कधी केलंय, 1977. 1977 मध्ये काय केलंय त्यांनी, पहिलं पब्लिकेशन केलंय. काय केलंय, फर्स्ट पब्लिकेशन केलंय. गेट इट. म्हणजे काय की 1975 ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ठरवलं किंवा आयडिया एक डिस्कस केली की आपल्याकडे काय पाहिजे, इसेन्शियल मेडिसिन लिस्ट पाहिजे. आणि 1977 ला त्यांनी पहिली इसेन्शियल मेडिसिन लिस्ट काय केली, पब्लिश केली. इट कंटेन 208 मेडिसिन्स, की ज्यामध्ये 208 मेडिसिन्स काय होते, इन्क्लूड केलेले होते. त्या लिस्टमध्ये 208 मेडिसिन्स काय केलेले होते, इन्क्लूड केलेले होते. आणि ही लिस्ट बनवत असताना, फर्स्ट EDL बनवत असताना किंवा फर्स्ट EML बनवत असताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन फोकस ऑन एफिकसी. इट मस्ट बी शोज द थेरपॅटिक इफेक्ट. सगळ्यात चांगला थेरपॅटिक इफेक्ट काय केला पाहिजे, शो केला पाहिजे. देन सेफ्टी काय असली पाहिजे, पेशंटसाठी सेफ्टी असली पाहिजे. देन क्वालिटी, त्यावरती काय असली पाहिजे, क्वालिटी, त्या प्रोडक्टमध्ये क्वालिटी देखील असली पाहिजे. आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस, या सगळ्या गोष्टींवरती काय केला, फोकस केला. मग क्वेश्चन कसा येऊ शकतो, क्वेश्चन असा येऊ शकतो की इन 1977 ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जी पहिली EDL पब्लिश केली, ती पब्लिश करत असताना कोणत्या गोष्टींवरती फोकस केलं. मग तुम्हाला 3-4 ऑप्शन दिले जातील आणि त्यातून एखादा ऑप्शन चुकीचा असेल. समजा इफिकसी, सेफ्टी, क्वालिटी, कॉस्ट इफेक्टिव्ह आणि ऑल अबाऊ असा ऑप्शन असेल तर ऑल अबाऊ त्याचा आन्सर येईल. यातला एखादा शब्द काय केला जाईल, मिस केला जाईल. समजतोय पॉईंट. याला या चार्टला किंवा या शब्दांना लक्षात ठेवायचं. ड्युरिंग द पब्लिकेशन ऑफ फर्स्ट EDL, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन फोकस ऑन इफिकसी, सेफ्टी, क्वालिटी अँड कॉस्ट इफेक्टिव्हनेस. पहिलं एडिशन पब्लिश करत असताना
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कशावरती फोकस केलं होतं, तर इफिकसी ऑफ ड्रग, ड्रगच्या इफिकसीवरती, ड्रगच्या सेफ्टीवरती, ड्रगच्या क्वालिटीवरती आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेसवरती, त्याच्या प्राइसवरती काय केलं होतं, फोकस केलं होतं. त्यानंतर दुसरा क्वेश्चन काय येऊ शकतो, वन वॉज पब्लिश द फर्स्ट ईडीएल, पहिलं ईडीएल कोणी पब्लिश केलंय, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पब्लिश द फर्स्ट एडिशन, म्हणजे तेच पब्लिश करतात. त्यानंतर पहिल्या एडिशनमध्ये किती ड्रग किंवा किती मेडिसिन इन्क्लूड होते, तर पहिल्या एडिशनमध्ये 208 किंवा 208 मेडिसिन किंवा 208 ड्रग काय होते, इन्क्लूड होते. समजलाय पॉइंट. 1977, गेट इट. Get it. Then in 1978 मध्ये काय झालंय, अ कन्सेप्ट गेन ग्लोबली इम्पॉर्टन्स. 1977 ला पहिली इसेन्शियल मेडिसिन लिस्ट पब्लिश झाली. पहिली इसेन्शियल मेडिसिन लिस्ट काय झाली, पब्लिश झाली. पण 1978 ला त्याचं काय झालंय, कन्सेप्ट ग्लोबली इम्पॉर्टंट, म्हणजे त्याला जगात महत्व आलं. ईडीएल आणि ईएमएल ला काय झालं, जागतिक महत्व कधी प्राप्त झालं, 1978 ला प्राप्त झालं. आणि प्राप्त कशामुळे झालं, तर अल्मा आटा डिक्लरेशन. अल्मा आटा डिक्लरेशन ह्या शब्दांना व्यवस्थित लक्षात ठेवायचं. अल्मा आटा डिक्लरेशन. आता हे अल्मा आटा काय आहे, तर अल्मा आटा नावाचं एक शहर होतं आणि त्या शहरामध्ये काय झालंय, त्या शहरामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची एक बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर काय झालंय, त्या बैठकीनंतर किंवा त्या मीटिंग नंतर पीएससी मध्ये प्रायमरी हेल्थ केअरमध्ये इसेन्शियल मेडिसिन लिस्टचं महत्व जास्त वाढलं, म्हणून त्याला काय नाव दिलं, अल्मा आटा डिक्लरेशन. म्हणून त्याला काय नाव दिलं, अल्मा आटा डिक्लरेशन. मग या नावावरती क्वेश्चन विचारण्याचा चान्स जास्त आहे की व्हॉट इज अल्मा आटा डिक्लरेशन केव्हा झालं, तर 1978 ला झालं. केव्हा झालं, 1978 ला झालं. किंवा अल्मा आटा डिक्लरेशन मध्ये काय झालंय, तर प्रायमरी पीएचसी मध्ये इसेन्शियल मेडिसिनचं महत्व वाढलंय. काय झालंय, महत्व वाढलंय. आणि ते कसं वाढलं, ग्लोबली वाढलं, जागतिक लेवलला वाढलं. प्रत्येक देशाला काय वाटायला लागलं की आमच्याकडे पण काय असली पाहिजे, एक ईडीएल असलं पाहिजे, एक ईएमएल असली पाहिजे. गेट इट. समजतोय पॉइंट. हे कधी झालं, इन 1978. गेट इट. त्यानंतर इन 1981, 1981 ला काय झालंय की हु स्टार्टेड ऍक्शन प्रोग्राम. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय केलंय, ऍक्शन प्रोग्राम स्टार्ट केला. ऍक्शन प्रोग्राम ऑन इसेन्शियल ड्रग. ऍक्शन प्रोग्राम ऑन इसेन्शियल ड्रग. आता ऍक्शन प्रोग्राम म्हणजे काय, तर ऍक्शन प्रोग्राम म्हणजे काय की ही फक्त एक योजना नाहीये की ईडीएल आहे, ईडीएल किंवा ईएमएल ही फक्त योजना नाही किंवा ही फक्त काय घोषणा नाहीये. त्या या ईडीएल वरती किंवा ईएमएल वरती ऍक्च्युअल काम करायला चालू केलं आणि त्याला काय म्हटलंय, ऍक्शन प्रोग्राम म्हटलंय. ऍक्च्युअली त्याच्यावरती काय सुरुवात झाली, अजून चांगल्या पद्धतीने काम करण्याची सुरुवात झाली. आणि ती कधी झाली, इन 1981. कधी, 1981 ला. समजलंय. 1981 ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय केलंय, तर स्टार्टेड ऍक्शन प्रोग्राम ऑन इसेन्शियल ड्रग. स्टार्टेड ऍक्शन प्रोग्राम ऑन इसेन्शियल ड्रग्स वरती त्यांनी चालू केलंय. गेट इट. देन ऍक्शन प्रोग्राम म्हणजे काय, फक्त घोषणा नाही तर ऍक्च्युअल काम त्यांनी ईडीएल वरती आणि ईसीएल वरती चालू केलंय. गेट इट. त्यानंतर इन 1990, 1990 मध्ये काय झालंय की मेनी कंट्रीज स्टार्टेड प्रिपेरिंग ओन नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्ट. आणि 1990 ला काय झालंय की प्रत्येक देशाला काय वाटायला लागलं की आमच्याकडे पण काय असलं पाहिजे, आमच्याकडे पण काय असलं पाहिजे, आमच्याकडे देखील एक इसेन्शियल मेडिसिन लिस्ट असली पाहिजे. आणि त्याला काय नाव दिलं, नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्ट. त्याला काय नाव देण्यात आलं, नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्ट. गेट इट. विशाल, काय म्हणणं आहे तुझं, मेक प्लेलिस्ट अकॉर्डिंग टू सब्जेक्ट वाईज मिक्स. समजत नाही. वरती आहे ना हेडिंग असतं बा विशाल, की तुमचं कोणतं म्हणजे तो सेशन कोणत्या टॉपिकचा आहे.
मिक्स नाही आहे, सेशन टॉपिक वाईजच आहेत आणि वरती सेशनला नाव असतं, प्ले करण्या अगोदर प्लेलिस्टमध्ये त्याच्यावरती नाव आहे, ते मग समजून येऊन जातं. 1990ला काय झालंय की प्रत्येक कंट्रीला काय वाटलं की आमच्याकडे काय असलं पाहिजे, इसेन्शियल मेडिसिन लिस्ट असली पाहिजे. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गाईडलाईन्स खाली, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गाईडलाईन्स खाली काय केलंय त्यांनी, ते चालू केलंय. गेट इट? समजतोय पॉईंट? ही होती हिस्ट्री. त्यानंतर ईडीएलचे काय आहेत पब्लिकेशन्स. आतापर्यंत किती पब्लिकेशन झालेत राहुल? आतापर्यंत 24 पब्लिकेशन झालेत. किती पब्लिकेशन झालेत? 24 पब्लिकेशन झाले. हा जो चार्ट आहे, मी थोडा साईडला होतो, हा जो चार्ट आहे या चार्टचा स्क्रीनशॉट घ्या किंवा या चार्टला काय करायचंय तुम्हाला प्रॉपर लक्षातच ठेवायचं आहे, एकदम प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे. मग फर्स्ट एडिशन ऑफ ईडीएल किंवा ईएमएलचं किंवा ईडीएलचं पहिलं एडिशन कधी पब्लिश झालंय? इन 1977, 1977ला पहिलं एडिशन पब्लिश झालंय. देन सेकंड एडिशन 1979, व्यवस्थित लक्ष द्या, तुमच्या लगेच सिक्वेन्स लक्षात येईल. तिसरं एडिशन 1981, थर्ड एडिशन 1981ला पब्लिश झालंय. त्यानंतर फोर्थ एडिशन 1983, फिफ्थ एडिशन 1985, सिक्स्थ एडिशन 1987, सेवन एडिशन 1989, एट एडिशन 91, 9 नंबर 93, 10 नंबर 95, 11 नंबर 97, 12 नंबर 1999. त्यानंतर 13 नंबर 2003, 14 नंबर 2005, 15 नंबर 2007, 16 नंबर 2009, 17 नंबर 2011, 18 नंबर 2013, 19 नंबर ऑफ एडिशन कधी झालंय? 2015, 20 2017, 21 2019, 22 2021, 23 2023ला झालंय. 23वं पब्लिशन 2023ला झालंय. आणि 24 नंबरचं पब्लिशन, इट इज द लेटेस्ट अपडेटेड एडिशन, 5 सप्टेंबर 2025ला झालंय. कधी झालंय? 5 सप्टेंबर 2025ला 24 नंबरचं एडिशन काय झालंय? पब्लिश झालंय. गेट इट? समजतोय पॉईंट? 24 नंबरचं पब्लिकेशन कधी झालंय? 5 सप्टेंबर 2025ला. मग हा चार्ट काय करायचा? व्यवस्थित लक्षात ठेवायचा, याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे. आता एक लक्षात आला असेल तुमच्या, 77 79 2 वर्षाचा गॅप आहे, 79 81 2 वर्षाचा गॅप आहे, 81 83 2 वर्षाचा गॅप आहे, 83 85 2 वर्षाचा गॅप आहे, 85 87 2 वर्षाचा गॅप आहे. म्हणजेच काय, ईडीएल पब्लिश बाय, म्हणजे कधी पब्लिश केली जाते? आफ्टर 2 इयर. दर 2 वर्षानंतर ईडीएल काय केली जाते? पब्लिश केली जाते. एक्सेप्शनल इथं काय आहे? 1999, 2000, 2001 आणि 2003. मग 13वं एडिशन हे 3 वर्षानंतर पब्लिश झालेलं आहे. एवढं एक एक्सेप्शन काय करायचं? व्यवस्थित लक्षात ठेवायचं. बाकीचे पब्लिकेशन प्रत्येकी 2 वर्षानंतर काय झालेले आहेत? पब्लिश झालेलं आहे. मग तर 13 नंबरचं एडिशन, याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 13 नंबरचं एडिशन हे कधी झालंय? 3 वर्षानंतर पब्लिश झालंय. कधी झालंय हे? 3 वर्षानंतर पब्लिश झालंय. गेट इट? समजलाय पॉइंट? समजलाय? जायचंय नेक्स्ट स्लाइड कडे. त्यानंतर नेक्स्ट आहे इंडिया ईडीएल. म्हणजेच काय? आपलं नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन, NLEM. म्हणजे काय? नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन. आपल्या भारताची नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन पब्लिश इन कधी? 1996. म्हणजे काय? आपण सुरुवात केली कधी? 1990ला आपण सुरुवात केली की आपल्याकडे पण काय असले पाहिजे? एक नॅशनल लिस्ट असली
पाहिजे. काय असली पाहिजे? नॅशनल लिस्ट असली पाहिजे. ठीक आहे. आणि नॅशनल लिस्ट असली पाहिजे हिची सुरुवात आपण 1990ला केली आणि 90ला केल्याच्या नंतर 1996ला काय केलं आपण? 1996ला इंडिया पब्लिश फर्स्ट नॅशनल इसेन्शियल मेडिसिन. भारताने काय केलंय? त्याची स्वतःची नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्ट काय केली? पब्लिश केली. आणि आत्तापर्यंत किती झाल्यात? भारताच्या 5 इसेन्शियल मेडिसिन लिस्ट झाल्यात. किती झाल्यात? 5 इसेन्शियल मेडिसिन एडिशन झालेत. किती एडिशन झालेत? 5 एडिशन झालेत. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा की भारताचे NLEM चे आतापर्यंत किती एडिशन झालेत? तर 5 एडिशन झालेत. पहिलं एडिशन कधी झालंय? इन 1996. बरोबर आहे. राहुल, स्ट्रिक तुटली त्यांची 2003ला. इन 1996ला त्यांनी पहिलं नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्ट पब्लिश केली. त्यानंतर 2003ला पब्लिश केली. त्यानंतर कधी पब्लिश केली? 2003. त्यानंतर 2011. त्यानंतर 2015 आणि त्यानंतर शेवट 2022. त्यानंतर काय केलंय? 2022ला देखील त्यांनी काय केलंय? 2022ला त्यांनी 5वं एडिशन आपल्या भारताच्या नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्टचं 5वं एडिशन 2022ला पब्लिश केलंय. कधी पब्लिश केलंय? 2022ला पब्लिश केलंय. मग ठीक आहे, समजतोय पॉईंट. आतापर्यंत नॅशनल मेडिसिन लिस्टचे आपल्या भारताच्या नॅशनल मेडिसिन लिस्टचे किती एडिशन झालेत? 5 एडिशन झाले. पहिलं एडिशन कधी झालंय? 1996, 2003, 2011, 2015 आणि 2022. 2022ला काय झालंय? लेटेस्ट एडिशन काय झालंय? पब्लिश झालंय. याला पण काय करायचंय? प्रॉपरली लक्षात ठेवायचं. या स्लाइडवरती मी थोडं साईडला होतो. या स्लाइडवरती देखील क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. या स्लाइडवरती देखील क्वेश्चन विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. अजून क्वेश्चन काय येऊ शकतो? तर अजून क्वेश्चन येऊ शकतो की यावरती की कोणत्या एडिशनमध्ये किती ड्रग होते? कोणत्या एडिशनमध्ये किती ड्रग होते? मग जे काही फर्स्ट एडिशन झालं इन 1996, 1996ला जे फर्स्ट एडिशन पब्लिश झालं त्यामध्ये ड्रगची क्वांटिटी होते 279. ड्रगची क्वांटिटी होते 279. बरोबर आहे. त्यानंतर 2003ला जे पब्लिश झालं त्यामध्ये ड्रगची क्वांटिटी होते 354. ड्रगची क्वांटिटी किती होते? 354. किती क्वांटिटी होते? तर पूर्णपणे क्वांटिटी होते 354. सेकंड नंबरच्या एडिशनमध्ये 354 क्वांटिटी होते. त्यानंतर 2011मध्ये जे पब्लिश झालं त्यामध्ये क्वांटिटी होते 348 ड्रग्स. किती ड्रग्ज होते? 348 ड्रग्ज होते. 2015मध्ये जे पब्लिश झालं त्यामध्ये होते 376 ड्रग. किती ड्रग होते? 376 ड्रग होते. आणि 2022मध्ये जे पब्लिश झालं त्यामध्ये होते 384 ड्रग. किती ड्रग होते? 384 ड्रग त्यामध्ये पूर्ण ड्रग त्यामध्ये इन्क्लुडेड होते. आणि या 22मध्ये अजून त्यांनी काय केलंय? तर या 22मध्ये त्यांनी 34 नवीन ड्रग ऍड केले. काय केलेत? 34 नवीन ड्रग ऍड केलेत. 2022च्या एडिशनमध्ये 34 नवीन ड्रग ऍड केलेत आणि 26 ड्रग डिलीट केलेत. 26 ड्रग काय केलेत? या पब्लिकेशनमधनं डिलीट केले. 34 हे शब्द पण लक्षात ठेवा. 24 न्यू ड्रग ऍड केलेत आणि 26 ड्रग डिलीट केलेत. 26 ड्रग काय केलेत? डिलीट केलेत. ही गोष्ट पण काय करा? व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हे जे काही 384 ड्रग आहेत हे 27 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेत. काय केलेत? 27 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत. किती कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेले आहेत? 27 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेले आहेत. जसं की समजा अँटीपायरेटिक, अँटीबायोटिक, अँटीफंगल, अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटी डायबिटीज ह्या काय झाल्या? वेगवेगळ्या कॅटेगरीज झाल्या. अशा किती कॅटेगरीज आहेत? तर 27 कॅटेगरीज आहेत. आणि त्या 27 कॅटेगरीजमध्ये 384 ड्रग काय केलेले आहेत? डिवाइड केलेले आहेत. समजलाय पॉईंट? समजलाय पॉईंट? पॉईंट काय होता आपला? की नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्ट
नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्ट भारताची पहिली पब्लिश झाली 1996ला. कधी पब्लिश झाली? 1996ला. त्यामध्ये ड्रग क्वांटिटी होती 279. किती ड्रग होते? 279. सेकंड 354, 11 348, 15 376 आणि 22 384. गेट इट? समजलाय पॉइंट? त्यानंतर नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन इंडिया इट प्रिपेअर्ड बाय, कोण तयार करतंय? प्रिपेअर्ड बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. मग क्वेश्चन येऊ शकतो, हु वन वॉज प्रिपेअर्ड द नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन लिस्ट ऑफ इंडिया. भारताची नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन ही कोण तयार करतं? तर कोण तयार करतं? प्रिपेअर्ड बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर हे जे काही डिपार्टमेंट आहे, मंत्रालय आहे, हे मंत्रालय काय करतंय? आपली नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन तयार करतंय. ठीक आहे, समजलाय पॉईंट? मग त्यांचा पर्पज काय आहे? उद्देश काय आहे? टू इन्क्रीज द प्रमोट द रॅशनल यूज ऑफ मेडिसिन. मेडिसिनचा रॅशनल यूज वाढला पाहिजे. भारतामध्ये मेडिसिनचा रॅशनल यूज वाढला पाहिजे. हे कुणाचा उद्देश आहे? हा उद्देश आहे इसेन्शियल मेडिसिन लिस्टचा. रॅशनल यूज म्हणजे काय? की 5R म्हणजे काय? राईट डोस, राईट डोसेज फॉर्म, राईट पेशंट, राईट टाइम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड राईट रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. हे काय झालं पाहिजे? प्रमोट झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. देन एन्श्युअर अफोर्डेबिलिटी, की जो काही ड्रग आहे तो ड्रग काय भेटतोय? इकॉनॉमिकल भेटतोय, महाग भेटत नाही. इकॉनॉमिकल भेटतोय, याला काय करणं? इकॉनॉमिकल, टू एन्श्युअर इकॉनॉमिकल, की ड्रग हा इकॉनॉमिकल सेल होतोय याची खात्री करण्यासाठी तयार केलं जातं. त्यानंतर गाईड प्रोक्रुटमेंट इन हॉस्पिटल अँड गव्हर्नमेंट हेल्थ प्रोग्राम्स. कुणाला गाईड करायचंय? तर हॉस्पिटल्स अँड गव्हर्नमेंट हेल्थ प्रोग्रामला काय करणं? गाईड करणं. इट इज ऑल्सो मेन पर्पज ऑफ नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन. गेट इट? समजतोय पॉईंट? त्यानंतर याचं इम्पॉर्टंट काय आहे? इम्पॉर्टंट बेसिक फॉर प्राइस कंट्रोल अंडर DPCO ॲक्ट. DPCO प्राइस कंट्रोल करणं. इथं सांगितलंय की इकॉनॉमिकल पाहिजे, अफोर्डेबल पाहिजे, म्हणजेच काय? की प्राइस कंट्रोल करणं. त्यानंतर हेल्प जनऔषधी स्कीम, जी काही आपली जनऔषधी स्कीम आहे त्या जनऔषधी स्कीमला मदत होते. कशाची? नॅशनल लिस्टची. त्यानंतर सपोर्ट पब्लिक हेल्थ प्रोग्राम, जे काही वेगवेगळे पब्लिक हेल्थ प्रोग्राम आहेत त्यांना काय करणं? सपोर्ट करणं. अँड एनकरेज जेनरिक मेडिसिन यूज. जेनरिक मेडिसिनचा यूज वाढवण्याचं काम कशामुळे होऊ शकतं? NLEM मुळे होऊ शकतं. ठीक आहे, इथं विचारण्यासारखा क्वेश्चन काय आहे? तर हु वन वॉज प्रिपेअर्ड द NLEM. मग कोण प्रिपेअर करतं? तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर प्रिपेअर द नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन. गेट इट? देन नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ इसेन्शियल ड्रग लिस्ट. आता ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? इसेन्शियल ड्रग लिस्टचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? नॅशनल नाही, इसेन्शियल EDLचे किंवा EMLचे. इसेन्शियल ड्रग लिस्ट किंवा इसेन्शियल मेडिसिन लिस्टचे ऑब्जेक्टिव्ह: एन्श्युअर अवेलेबिलिटी ऑफ इम्पॉर्टंट मेडिसिन. इम्पॉर्टंट मेडिसिन आपल्याकडे अवेलेबल आहे हे एन्श्युअर करणं. देन प्रमोट रॅशनल यूज ऑफ ड्रगचा काय करणं? रॅशनल यूज प्रमोट करणं. 5R म्हणजेच काय? राईट डोस, डोसेज फॉर्म, रूट, पेशंट अँड टाइम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. देन रिड्यूस द ट्रीटमेंट कॉस्ट म्हणजे काय? टू इकॉनॉमिकल. ड्रग कसा असला पाहिजे? इकॉनॉमिकल असला पाहिजे किंवा ट्रीटमेंटची कॉस्ट कमी झाली पाहिजे. त्यानंतर इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ सर्व्हिस काय करणं? इम्प्रूव्ह करणं. अवॉइड अननेसेसरी मेडिसिन्स काय करणं? अवॉइड करणं, टाळणं. दीज आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ EDL और ऑब्जेक्टिव्ह ऑफ EML. हे काय आहेत? EDL किंवा EMLचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. गेट इट? समजलाय पॉईंट? त्यानंतर क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ इसेन्शियल ड्रग. इसेन्शियल ड्रग सिलेक्ट करत असताना काय क्रायटेरिया वापरला जातो? तर काय क्रायटेरिया वापरला जातो? सगळ्यात अगोदर त्याची सेफ्टी चेक केली जाते की तो ड्रग त्या पेशंटसाठी सेफ आहे की नाही. जर तो सेफ असेल तरच तो काय केला जातो?
EDL मध्ये समाविष्ट केला जातो, EDL मध्ये ऍड केला जातो. त्यानंतर त्याची इफिकसी कशी आहे, त्याचा थेरपॅटिक इफेक्ट कसा आहे, क्विक आहे, रॅपिड आहे, कसा आहे त्याचा, म्हणजे त्या ड्रगची इफिकसी कशी आहे त्याच्यावरनं पण काय केलं जातो, तो ड्रग EDL मध्ये घ्यायचा की नाही घ्यायचा हे ठरवलं जातं. त्यानंतर क्वालिटी, त्या ड्रगची क्वालिटी कशी आहे, ॲज पर GMP आहे की नाही, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसनुसार त्याची क्वालिटी मेंटेन झालेली आहे की नाही, त्यानुसार त्याला क्वालिटी मेंटेन असेल तरच तो EDL मध्ये ॲड केला जातो. देन कॉस्ट इफेक्टिव्हनेस, म्हणजे तो जास्त महाग तर जाणार नाही ना पेशंटला, याचा पण काय केला जातो, विचार केला जातो. अँड पब्लिक हेल्थ रिलिव्हन्स, या 5 गोष्टींवरनं ड्रग काय केला जातो, EDL मध्ये टाकण्यासाठी सिलेक्ट केला जातो. कोणकोणत्या आहेत मग त्या, सेफ्टी, इफिकसी, क्वालिटी, कॉस्ट इफेक्टिव्हनेस आणि पब्लिक हेल्थ रिलिव्हन्स. दीज आर द सिलेक्शन क्रायटेरिया. हा काय आहे, सिलेक्शन क्रायटेरिया फॉर इसेन्शियल ड्रग, इसेन्शियल ड्रगला सिलेक्ट करण्यासाठीचा क्रायटेरिया. गेट इट. देन नेक्स्ट, इसेन्शियल ड्रग कॅरेक्टरिस्टिक्स. आता इसेन्शियल ड्रगच्या कॅरेक्टरिस्टिक कशा आहेत ते आपल्याला पाहिजे. इट मस्ट बी सेफ, तो कसा असला पाहिजे, सेफ. समजतोय पॉइंट, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, समजतायत का? विशाल, राहुल, नीलाक्षी, सोनाली, समजतायत पॉइंट, कन्सेप्ट क्लिअर होतीये? ह्याच्यावरती 100% क्वेश्चन असणारी. ओके, गुड. आकांक्षा, रोशन, रोहिणी, समजतायत. काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, माझं लक्ष आहे कमेंट बॉक्सवरती. इसेन्शियल ड्रग कॅरेक्टरिस्टिक कसा असला पाहिजे, इट मस्ट बी सेफ, तो ड्रग कसा असला पाहिजे, सेफ असला पाहिजे. देन इफेक्टिव्ह, त्याने आपल्या बॉडीवरती पाहिजे तो वॉन्टेड, अनवॉन्टेड नाही हा, वॉन्टेड थेरपॅटिक इफेक्ट शो केला पाहिजे. ओके उत्कर्षा. देन इकॉनॉमिकल, तो कसा असला पाहिजे, चीप असला पाहिजे, एक्सपेन्सिव्ह नकोय, तो महाग नकोय, कसा असला पाहिजे आपल्याला, चीप असला पाहिजे. देन इझी टू ॲडमिनिस्टर, इझी टू ॲडमिनिस्टर, ॲडमिनिस्टर करण्यासाठी पण तो कसा असला पाहिजे, सोपा असला पाहिजे, इझी टू ॲडमिनिस्टर. अवेलेबल इन ॲडिक्वेट क्वालिटी, ॲडिक्वेट सफिशियंट क्वालिटीमध्ये इट मस्ट बी अवेलेबल असला पाहिजे. सायंटिफिकली अप्रूव्ड असला पाहिजे, इट मस्ट बी सायंटिफिकली अप्रूव्ड. देन स्टेबल, कसा असला पाहिजे, स्टेबल अंडर नॉर्मल कंडिशन्स, जे काही नॉर्मल कंडिशन्स आहे त्या नॉर्मल कंडिशन्सला इट मस्ट बी स्टेबल, तो नॉर्मल कंडिशन्सला कसा असला पाहिजे, स्टेबल असला पाहिजे. दीज आर द इसेन्शियल ड्रग कॅरेक्टरिस्टिक्स. गेट इट. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ EDL, EDLचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, बेटर ड्रग सप्लाय मॅनेजमेंट. फर्स्ट ॲडव्हान्टेज काय आहे, बेटर ड्रग सप्लाय मॅनेजमेंट. अफोर्डेबल मेडिसिन्स, इकॉनॉमिकल भेटेल पेशंटला, चीप भेटेल थोडंसं. देन युनिफॉर्म ट्रीटमेंट, ट्रीटमेंटमध्ये लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी असेल, युनिफॉर्म असेल. युनिफॉर्म ट्रीटमेंट म्हणजेच काय, लाईन ऑफ ट्रीटमेंट इट इज द युनिफॉर्म असेल. त्यानंतर रिड्यूस इरॅशनल यूज ऑफ मेडिसिनचा इरॅशनल यूज म्हणजे काय, जे 5R आहेत त्या 5R प्रमाणेच ड्रग काय केला जाईल, यूज केला जाईल, प्रिस्क्राईब केला जाईल. आणि जर आपण EDL फॉलो नाही केलं तर काय होईल, तो इरॅशनल होईल. आणि EDL जर फॉलो केलं तर त्याचा यूज कसा होईल, रॅशनल यूज होईल. त्यानंतर हेल्प गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट, आणि गव्हर्नमेंटला पण काय होईल, पब्लिक हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याची मदत होईल. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ EDL. गेट इट, समजलाय पॉइंट. त्यानंतर नेक्स्ट आहे आता आपला इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट. आपण आतापर्यंत काय पाहिलं, EDL पाहिला. EDL म्हणजे काय की इसेन्शियल ड्रग लिस्ट, म्हणजे असे ड्रग जे काय होते आपल्याला गरजेचे होते. दॅट वन वॉज द प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी ऑफ पेशंट हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी त्या ड्रगची फर्स्ट प्रायोरिटी होती, त्यांना आपण डिस्कस केलं. गेट इट. आता हे काय आहे, इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट. इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट म्हणजे काय, अ लिस्ट ऑफ कन्झ्युमेबल. यात पण काय आहे, लिस्ट आहे, लिस्ट ऑफ अदर दॅन मेडिसिन, मेडिसिन सोडता ज्या अदर हॉस्पिटल रन करण्यासाठी
अदर गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्यांची लिस्ट म्हणजे काय म्हणतो आपण इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट. इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्टमध्ये काय येतं, इसेन्शियल हॉस्पिटल कन्झ्युमेबल आयटम्स काय येतात, हॉस्पिटल कन्झ्युमेबल आयटम्स येतात. दीज आर रिक्वायर्ड टू रन द हॉस्पिटल, जे कशासाठी गरजेचे असतात, आपल्याला हॉस्पिटल रन करण्यासाठी गरजेचे असतात. रिक्वायर्ड फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, सर्जरी, लॅबोरेटरी वर्क अँड इन्फेक्शन कंट्रोल, जे की आपण कशासाठी यूज करू शकतो, डायग्नोसिससाठी यूज करू शकतो, ट्रीटमेंटसाठी यूज करू शकतो, सर्जरीसाठी यूज करू शकतो, लॅबोरेटरी वर्कसाठी आणि इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी पण काय करू शकतो, यूज करू शकतो. त्यांना म्हणणार आपण ECL. त्यांना काय म्हणणार आपण ECL किंवा इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट असं आपण त्यांना म्हणणार. त्यानंतर इट इज अ लिस्ट ऑफ इम्पॉर्टंट कन्झ्युमेबल आयटम्स. ही काय आहे, एक महत्त्वाचे कन्झ्युमेबल आयटम्स आहेत. त्याशिवाय आपण काय करू शकत नाही, जे काही हॉस्पिटलचं डेली रुटीन आहे ते डेली रुटीन फंक्शन आपण परफॉर्म करू शकत नाही किंवा आपण हॉस्पिटलचं काम पूर्ण करू शकत नाही. दॅट्स वाय दीज आर द इम्पॉर्टंट कन्झ्युमेबल्स. त्यामुळे ते काय आहेत, इम्पॉर्टंट कन्झ्युमेबल आहेत. मग कोणकोणते आहेत, आर यूज ड्युरिंग द ट्रीटमेंट अँड डायग्नोसिस, जे की आपण डायग्नोसिस करत असताना यूज करू किंवा ट्रीटमेंट करत असताना यूज करू. कॅन नॉट बी रियूज मेनी टाइम्स, आणि ते आपण रियूज करतच नाही. मेनी टाइम्स म्हणण्यापेक्षा आपण रियूज करतच नाही. अँड नीड रेग्युलर रिप्लेसमेंट, जे एकदा यूज अँड थ्रू वापरणार आणि त्याला काय करणार आपण लगेच डस्टबिनमध्ये टाकून देणार. फॉर एक्झाम्पल मास्क आहे, मास्क आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त 3 तास 4 तास यूज करा, नंतर लगेच नवीन यूज करणार. ग्लोव्ज आहेत, सर्जिकल ग्लोव्ज आहेत, कॉटन आहे, ह्या गोष्टी काय करतो आपण वन टाइम एका टाइमला यूज करतो आणि त्यानंतर रिप्लेस करतो. गेट इट, समजतोय. आता याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, एन्श्युअर अनरिप्टेड पेशंट केअर. काय एन्श्युअर करायचंय, अनइंटरप्टेड पेशंट केअर काय करायचं आपल्याला एन्श्युअर करायची. एन्श्युअर अनइंटरप्टेड पेशंट केअर काय होते, एन्श्युअर होते. मेंटेन कंटिन्युअस हॉस्पिटल सर्व्हिस, हॉस्पिटल सर्व्हिस मेंटेन राहते कशामुळे, ECL मुळे. त्यानंतर प्रिव्हेंट शॉर्टेज, शॉर्टेज येत नाही. प्रिव्हेंट शॉर्टेज ऑफ इम्पॉर्टंट सप्लाय, जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या इम्पॉर्टंट गोष्टींचं शॉर्टेज येत नाही. स्टँडर्डाइज प्रोक्रुपमेंट सिस्टीम, एक स्टँडर्ड प्रोक्रुपमेंट सिस्टीम मेंटेन राहते. म्हणजे जर आपल्याला काही ऑर्डर वगैरे करायचं असेल तर ते एका स्टँडर्डाइज मेथडनेच काय केलं जातं, ऑर्डर केलं जातं. त्यानंतर रिड्यूस वेस्टेज, जास्त प्रोडक्ट वाया जात नाही आपले. अँड अननेसेसरी एक्सपेन्सेस, आणि नको असलेला खर्च पण काय करता येतो आपल्याला टाळता येतो विथ द हेल्प ऑफ ECL. कशाच्या माध्यमातून, ECLच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इसेन्शियल कन्झ्युमेबल. आपले इसेन्शियल कन्झ्युमेबल कसे असले पाहिजे, दे फ्रिक्वेंटली यूज, त्यांचा सतत वापर करायचा आहे आपल्याला. त्यानंतर नेसेसरी फॉर पेशंट केअर, कशासाठी गरजेचे आहेत, पेशंट सेफ्टीसाठी, पेशंट केअरसाठी गरजेचे आहेत. इट मस्ट बी कॉस्ट इफेक्टिव्ह, कसे असले पाहिजे ते कॉस्ट इफेक्टिव्ह असले पाहिजे. देन ऑल्सो इझिली अवेलेबल, लगेच अवेलेबल झाले पाहिजे आपल्याला, इझिली अवेलेबल झाले पाहिजे. इट मस्ट बी इन गुड क्वालिटी, त्यांची क्वालिटी कशी असली पाहिजे, क्वालिटी गुड असली पाहिजे. अँड इट इज सेफ अँड स्टराईल, ती काय असली पाहिजे, सेफ असले पाहिजे. आणि इट मस्ट बी स्टराईल टू किल द ऑल टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. इट मस्ट बी स्टराईल, कारण ते आपण सर्जरीच्या एरियामध्ये पण वापरणार आहे. समजा ग्लोव्ज आहेत, ग्लोव्ज मास्क आपण OT ऑपरेशन थिएटरमध्ये पण यूज करणार आहे. मग इट मस्ट बी काय असले पाहिजे, ते स्टराईल असले पाहिजे. गेट इट, ऑब्जेक्टिव्ह आणि कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर आता कॅटेगरीज सांगितल्यात त्यांनी, इसेन्शियल मेडिसिन लिस्टच्या कॅटेगरीज सांगितल्यात. जो 5 कॅटेगरीज सांगितल्यात. मग इसेन्शियल मेडिसिन लिस्टला काय केले त्यांनी, 5 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलंय. मग कोणकोणते आहेत 5 कॅटेगरी, पहिली आहे सर्जिकल कन्झ्युमेबल्स, दुसरी आहे डायग्नोस्टिक कन्झ्युमेबल्स, तिसरी आहे IV अँड इन्फ्युजन कन्झ्युमेबल्स, चौथी आहे इन्फेक्शन कंट्रोल कन्झ्युमेबल्स, आणि 5वी आहे लॅबोरेटरी कन्झ्युमेबल्स. म्हणजे कोणता प्रोडक्ट आपण कुठं वापरणार आहे. सर्जिकल कन्झ्युमेबल्समध्ये काय येतात, कॉटन येतं, गेज पीस येतात, बँडेजेस, सर्जिकल ग्लोव्ज,
सुचर्स, सिरिंग्स आणि निडल हे कशामध्ये येतात? सर्जिकल कन्झ्युमेबल्समध्ये येतात. काय काय येत आहे? कॉटन, त्यानंतर गेज पीस, बँडेजेस, सर्जिकल ग्लोव्ज, सुचर्स. सुचर्स म्हणजे काय? आपण टाके जे टाकतो ना, ज्याने टाके टाकले जाते त्याला सुचर्स म्हणतात. सिरिंग्स आणि निडल हे कशामध्ये येतात? सर्जिकल कन्झ्युमेबल्समध्ये येतात. त्यानंतर डायग्नोस्टिक कन्झ्युमेबल्समध्ये काय येतात? टेस्ट स्ट्रिप्स, सॅम्पल कंटेनर, रिएजंट स्लाइड्स आणि लॅन्सेट्स एवढे कशामध्ये येतात? डायग्नोस्टिक कन्झ्युमेबल्समध्ये येतात. म्हणजे काय? टू डायग्नोसिस करण्याच्या प्रोसेसमध्ये हे काय करतात? आपल्याला मदत करतात. त्यानंतर IV अँड इन्फ्युजन कन्झ्युमेबल्समध्ये काय येतात? IV सेट येतात. IV सेट म्हणजे जर आपल्याला सलाईन वगैरे लावायचा असेल तर तो जे समजते ना त्याला काय म्हणतो आपण? IV सेट म्हणतो. देन कॅन्युलाज, कॅथेटर्स, त्यानंतर नॉर्मल सलाईन बॉटल्स आणि इन्फ्युजन ट्युबिंग एवढ्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? IV किंवा इन्फ्युजन कन्झ्युमेबल्समध्ये येतात. त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल कन्झ्युमेबल्समध्ये काय येतात? मास्क सगळ्यांना माहिती आहे, सॅनिटायझर, PPE किट, त्यानंतर PPE किट्स, त्यानंतर डिसइन्फेक्टंट्स आणि स्टराईल स्ट्रेप्स एवढे सगळे कशामध्ये येतात? इन्फेक्शन कंट्रोल कन्झ्युमेबल्समध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर लास्ट वन लॅबोरेटरी कन्झ्युमेबल्समध्ये काय येतात? टेस्ट ट्यूब, पिपेट्स, कल्चर मीडिया, स्पेसिमन कंटेनर एवढे कशामध्ये येतात? लॅबोरेटरी कन्झ्युमेबल्समध्ये येतात. ह्या गोष्टी असल्याशिवाय आपण काय करू शकत नाही. समजा यातली एखादी गोष्ट कमी असेल तर आपल्याला डायग्नोसिससाठी अडचण येईल. यातली एखादी गोष्ट कमी असेल तर आपल्याला लॅबोरेटरीचं काम करण्यासाठी अडचण येईल, लॅबचं काम करण्यासाठी अडचण येईल. जर आपल्याकडे मास्क नसेल तर वी कॅन नॉट बी कंट्रोल द इन्फेक्शन, म्हणजे प्रॉपरली आपण इन्फेक्शन कंट्रोल करू शकत नाही. ठीक आहे. मग हे काय होतं? हे होतं कॅटेगरीज ऑफ इसेन्शियल कन्झ्युमेबल्स. हे काय होत्या? कॅटेगरीज ऑफ इसेन्शियल कन्झ्युमेबल्स. मग किती कॅटेगरीज आहेत? 5 कॅटेगरीज आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये काय आहेत? काही एक्झाम्पल दिलेले आहेत. गेट इट? समजतोय पॉइंट? त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ ECL, इसेन्शियल कन्झ्युमेबल्सचे इम्पॉर्टन्स काय आहे? हेल्प करतं कशाला? प्रॉपर हॉस्पिटल मॅनेजमेंट. प्रॉपर हॉस्पिटलचं प्रॉपर मॅनेजमेंट करण्याला ECL कडनं हेल्प होते. इम्प्रूव्ह इन्फेक्शन कंट्रोल, इन्फेक्शन प्रॉपरली कंट्रोल राहतो, कंट्रोलमध्ये राहतो. गेट इट? त्यानंतर एन्श्युअर पेशंट सेफ्टी, पेशंट सेफ्टी प्रोव्हाइड केली जाते. सपोर्ट एमर्जन्सी सर्व्हिसेस, एमर्जन्सी सर्व्हिसेसला पण त्याची मदत होते. हेल्प इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि काही इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी पण काय होते? मदत होते. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे काय? इन्व्हेंटरी म्हणजे काय? अ थिंग्स विच रिक्वायर टू रन द हॉस्पिटल. म्हणजेच काय? ड्रग आणि कन्झ्युमेबल्स त्यांना काय आपण इन्व्हेंटरी म्हणणार आणि त्यांचं मॅनेजमेंट करण्याला ECLची काय होते? मदत होते. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय आहे? रिड्यूस शॉर्टेज काय करतात? रिड्यूस होतात. त्यानंतर बेटर स्टॉक कंट्रोल, त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोक्रुटमेंट, स्टॉक कंट्रोल केला जातो चांगल्या पद्धतीने. त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोक्रुटमेंट होते. इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ हेल्थकेअरची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. त्यानंतर रिड्यूस ट्रीटमेंट डिले, जो काही ट्रीटमेंटला वेळ लागणार आहे तो ट्रीटमेंटला वेळ लागायचं कशामुळे? रिड्यूस होणार आहे. कशामुळे? ECL मुळे काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे. गेट इट? हे आले ॲडव्हान्टेजेस ऑफ ECL. त्यानंतर नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ECL. ECL ला काही डिसॲडव्हान्टेजेस आहे. मग काय डिसॲडव्हान्टेजेस आहे? की आपल्याला स्टोरेज इश्यू करावा लागतो, बरोबर आहे. रेग्युलर अपडेट ठेवावा लागतात. रिक्वायर रेग्युलर अपडेटिंग म्हणजे रेग्युलर अपडेट बघावं लागतात की त्यात काही आपलं काही संपलंय का, एखादा स्टॉक किती शिल्लक आहे, काय आहे. म्हणजे काय? रेग्युलर चेक करून अपडेट ठेवावं लागतं. स्टोरेज इश्यू फॉर सम आयटम्स, काही आयटम्सचा स्टोरेज इश्यू असेल तर त्या केसमध्ये पण काय होतं? थोडंसं डिफिकल्टी होते. त्यानंतर रिस्क ऑफ वेस्टेज पुअरली मॅनेज, आणि म्हणजे काय आहे की आपण एकदाच यूज करणार आहे आणि यूज केल्याच्या नंतर आपलं काय झालं? तर वेस्टेज झाला. मग त्याला मॅनेज करणं पण काय आहे? आपल्यासाठी टास्क आहे. अँड दीज आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ECL. हे काय आहेत? ECLचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. गेट इट? समजलाय पॉईंट? काय होता आजचा? पॉईंट होता आपला EDL आणि ECL. EDLलाच काय म्हणतो आपण? EDLलाच EML म्हणतो. EDLलाच काय म्हणतो मित्रांनो आपण? EML असं म्हणतो.
मग EMLला EDLलाच काय म्हणतो आपण, EML असं म्हणतो. ठीक आहे. पण याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. याच्यावरती काय आहेत, बऱ्यापैकी क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. समजलाय टॉपिक रिलेटेड काही अडचण आहे का तुम्हाला, तुम्ही विचारू शकता. जर समजा टॉपिक रिलेटेड काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.